मराठवाड्याच्या दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जोरदार निशाणा साधलाय। पक्षातील कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे हा दौरा होत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय पाटील यांनी माफी मागितल्याचं सांगत राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्यांवरही त्यांनी टीका केली। पाहुयात नेमकं संजय शिरसाट काय म्हणाले सविस्तर। कार्यकर्त्यांची अशी भावना असते की आपला नेता आताही घराच्या बाहेर निघाला आणि मग त्या कार्यकर्त्यांना थोडंसं मानसिक बळ देण्यासाठी त्याच्या समाधानासाठी हा दौरा आयोजित केलेला आहे। मुळामध्ये या दौऱ्यातून काय मिळणार आहे ते देव जाणे, परंतु त्या मतदारसंघामध्ये मी गेलो, कार्यकर्त्याचे संवाद साधला, मग कार्यकर्त्यांनी त्याची चीड व्यक्त केली। मूळ प्रश्नाकडे बगल देणं या उभाटा नेत्यांचं हे कायमस्वरूपी स्वभाव राहिलेला आहे। आमदार गेले का गेले, पदाधिकारी गेले का गेले, खासदार जातात का जातात, याचं कधीही चिंतन ते करतच नाही। चिंतन म्हणून करणार त्यांच्या स्वभावातच। आता एखादा खासदार गेला तर एका जिल्ह्याचा नेतृत्व करणारा माणूस जेव्हा जातो, निश्चित त्याच्या मागे काही ना काही कार्यकर्त्याची फळे असेल का नसेल, का एकटा माणूस जात असतो। परंतु हे समजण्याच्या पलीकडे मी जाऊन दौरा केलाय आणि शिवसैनिक जिवंत ठेवलाय, हे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरतं करतायत। आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांनी यावं, फिरावं, चांगल्या पद्धतीने मेळावे घ्यावेत आणि शेतकऱ्याच्या सुद्धा अडचणी समजून घ्यावेत। आम्ही त्यांना या बाबतीमध्ये निश्चितच शुभेच्छा देऊ, परंतु कार्यकर्त्याच्या किती भावना जाणून घेतात हे आता आपल्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल। गेल्या साडेतीन महिन्यांनी असं एक दौरा केला होता, त्यानंतर ते निवडणूक केला, काही फरक पडला नाही। इनफॅक्ट तुमची स्ट्रेंथ आहे त्यांच्या दौऱ्यानंतर असं दिसतं। नाही, कार्यकर्ता समजून आहे ना। आताही उद्धव साहेबांचा जो दौरा होणार आहे त्याला रिस्पॉन्स किती मिळतो तुम्ही एकदा पाहून तर घ्या। तुमच्याकडे कॅमेरे आहेत, तुम्ही ते लाईव्ह दाखवू शकता। काय काय मिळणार आहे रिस्पॉन्स? कार्यकर्त्याला तुम्ही गेटच्या आतमध्ये घेत नाही, त्याला भेटत नाही, त्याचे कामं ऐकत नाही, त्याचे फोन उचलत नाही, मग त्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? कुणाच्या जीवावर राजकारण करायचं? आता मी या ठिकाणी येतो मंत्री, माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याचा जर मी फोन उचलला नाही, मग तो काय करेल? कुणाशी दात कुणाकडे मागेल? आणि म्हणून ही जी काही पद्धत आहे की तुम लढो हम कपडे संभालते, ही पद्धत आता कार्यकर्ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही। त्याला त्याचा नेता त्याच्या कामासाठी, त्याची वैयक्तिक नसते, सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना अनेक लोकांचे जे काही प्रश्न असतात तोच ते लढत असतो। म्हणून त्यावेळेला त्याला सपोर्ट करणं गरजेचं असतं आणि हेच मुळामध्ये उभाटाकडून झालं नाही। म्हणून हे पक्ष फुटीचं जे काही लोन हे 2022 पासून जे सुरू झालं ते आज तक कायम आहे।